नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या अन्नपूर्णा या किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहे कोबी मंचुरियन, व्हेज मंचुरियन. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया जास्त उशीर न करता. इथे मी कोबी घेतलेला आहे चिरून ऑलरेडी, आणि त्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ह्याला ना मिक्स करून छान एक 5 मिनटासाठी असंच सोडून द्यायचं आहे, कारण जेणेकरून त्याला पाणी सुटावं. आणि त्याच्यानंतर पाणी सुटल्यावर आपण ह्याच्यामध्ये बाकीचे सर्व साहित्य टाकून घेणार आहे. इथे आपण आलं, लसूण आणि मिरची बारीक करून घेतलेलं आहे. त्या आवश्यकतेनुसार आपण तिखट हवं असेल किंवा नसेल त्यानुसार घ्यायचं आहे. इथं ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे, रेड चिली सॉस घेतलेला आहे, सोया सॉस घेतलेला आहे, एक चम्मच प्रत्येकातला घेतलेला आहे. आणि कलरसाठी आपण लाल कलर येण्यासाठी लाल ऑरेंजवाला कलर टाकायचा आहे. बारीक लसूण चिरलेल्या होत्या 5-6 पाकळ्या, तोही टाकून घ्यायचा आहे आपण. इथे कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे मी. अंदाजानुसार कोबी घेतलेला आहे, सर्व साहित्य अंदाजेच घेतलेलं आहे. त्यामुळं कोबीला जशा प्रमाणात ॲडजस्ट होईल आपल्याला तसं घ्यायचं आहे साहित्य. इथे आता मी मैदा घेतलेला आहे, कॉर्नफ्लॉवर मैदा दोन्ही घेतलेलं आहे. आता मी पहिलं ना हे मिक्स करून घेणार आणि बघणार पहिलं की ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन पाणी सुटलेलं आहे तर मैदा वगैरे किती ॲडजस्ट होतो आहे किंवा काय. आणि मला इथे आता कलर थोडा कमी वाटला, म्हणजे कलर येणार नाही असं, जास्त फिका कलर दिसेल असं वाटलं, म्हणून मी आणखीन कलर टाकलेला आहे. आणि पीठ छान हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे, मैदा, कॉर्नफ्लॉवर, बाकीचं साहित्य. तेल ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं, त्याच्यामध्ये आपण असे मंचुरियन अशा पद्धतीने सोडायचे आहेत. आणि गोल एकदम नाही बनवायचे, आपण कांदा भजी वगैरे कसे बनवतो तशा पद्धतीने बनवायचे, ते जेणेकरून असं खुसखुशीत क्रिस्पी असे होतील आणि छान असा आवाज येतात. एकदम शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे, एकदम छान बनलेले आहेत मंचुरियन. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.